नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपल्यासमोर विश्लेषणासाठी काहीतरी खूप वेगळं आहे. म्हणजे आपल्याकडे कुठला लेख नाही, कुठलं पुस्तक नाही, रिसर्च पेपरही नाही. आपल्याकडे आहे फक्त एक शीर्षक, फक्त 3 शब्द, अधिसजग मनाची शक्ती. आता हे ऐकून कदाचित वाटेल की यात काय आहे, 3 शब्दांवर आपण किती बोलणार. पण माझ्या मते हेच तर आव्हान आहे आणि इथेच खरी गंमत आहे. विचार करा, हे शीर्षक म्हणजे एखाद्या अज्ञात खजिन्याच्या नकाशावर लिहिलेल्या पहिल्या ओळीसारखं आहे. अधिसजग, मन, शक्ती, हे 3 शब्द आपल्याला कुठल्या प्रवासावर घेऊन जाणार आहेत? चला, हा नकाशा उलगडून पाहूया. बघूया की याच्यात कोणता खजिना दडलाय. खूप छान सुरुवात आहे आणि ही नकाशाची उपमा मला खूप आवडली. अगदी योग्य आहे. कारण ती कधीच वरवरची नसतात. ती एका मोठ्या विचाराचा, एका मोठ्या आश्वासनाचा दरवाजा असतात. आणि आपलं आजचं काम हेच आहे की या दरवाजाच्या आत डोकावून पाहणं. त्यासाठी आपण प्रत्येक शब्दाची किल्ली वापरणार आहोत. आधी अधिसजग, मग मन आणि शेवटी शक्ती. उत्तम. मग चला पहिल्या शब्दापासूनच सुरुवात करूया. अधिसजग. आता बघा, मनाबद्दल बोलताना आपण साधारणपणे 2 शब्द नेहमी ऐकतो. एक म्हणजे सजग मन, म्हणजे कॉन्शियस माइंड, आपलं आत्ताचं जागेपणी विचार करणारं मन. आणि दुसरं अबोध मन, सबकॉन्शियस माइंड, म्हणजे आपलं सुप्त मन. पण हा अधिसजग म्हणजे सुपर कॉन्शियस शब्द हा जरा नवीन आणि मोठा वाटतो. हा अधि किंवा सुपर शब्द काय सूचित करतो? इथेच तर सगळा खेळ आहे. तुम्ही बरोबर पकडलंय. आपण सुप्त मन किंवा सबकॉन्शियस माइंडबद्दल खूप ऐकलेलं आहे, विशेषतः फ्रॉइडसारख्या मानसशास्त्रज्ञांमुळे. पण त्याची प्रतिमा कशी आहे? तर ते आपल्या दाबलेल्या इच्छा, विसरलेल्या आठवणी, भीती, दुःख या सगळ्यांचे एक स्टोअर हाऊस आहे. म्हणजे ते थोडं अंधारं, गूढ आणि भूतकाळाशी जोडलेलं आहे. बरोबर. म्हणजे सुप्त मन हे आपल्या नकळत आपल्यावर नियंत्रण ठेवतं. आपल्या सवयी, आपल्या प्रतिक्रिया, या सगळ्याचं मूळ तिथे असतं असं आपण समजतो. ते कधीकधी आपल्याला मागे खेचणारही असू शकतं. अगदी बरोबर. पण अधिसजग मन किंवा सुपर कॉन्शियस माइंड ही संकल्पना याच्या अगदी विरुद्ध दिशेला आहे. ती भूतकाळाच्या अंधारात नाही, तर भविष्याच्या किंवा एका उच्च जाणीवेच्या प्रकाशात पाहते. अधि म्हणजे वरचे किंवा पलीकडचे. हे आपल्या सामान्य जाणीवेच्या पलीकडचे आहे, पण ते सकारात्मक आहे. हा प्रेरणा, नवनिर्मिती, अंतर्ज्ञान आणि आपल्या सर्वोच्च क्षमतेचा स्रोत मानला जातो. थोडक्यात सांगायचं तर सुप्त मन जर आपल्या आठवणींचं तळघर असेल, तर अधिसजग मन हे आपल्या घराची उजळ, हवेशीर गच्ची आहे, जिथून आपल्याला अथांग आकाश दिसतं. वा, तळघर आणि गच्ची ही उपमा जबरदस्त आहे. यामुळे फरक अगदी स्पष्ट होतोय. म्हणजे हे आपल्या आत दडलेल्या एका सकारात्मक खजिनासारखं आहे. पण हे सगळं ऐकायला खूप तात्विक वाटतंय. रोजच्या आयुष्यात याचा काही अनुभव येतो का, की हे फक्त मोठमोठ्या योगी ध्यानी लोकांसाठी आहे? नाही, अजिबात नाही. उलट आपल्यापैकी अनेकांनी नकळतपणे या अधिसजग मनाची झलक अनुभवलेली असते, ज्याला मानसशास्त्रात फ्लो स्टेट म्हणतात ना. फ्लो स्टेट? हो, ते याचं उत्तम उदाहरण आहे. विचार करा, एखादा खेळाडू मॅच खेळताना इतका रमून जातो की त्याला प्रेक्षकांचा आवाज ऐकू येत नाही, वेळेचं भान राहत नाही आणि तो त्याच्या आयुष्यातली सर्वोत्तम कामगिरी करतो. किंवा एखादा संगीतकार गाणं तयार करताना स्वतःला विसरून जातो. एखादा चित्रकार चित्र काढताना तासनतास एकाच जागी असतो. त्या क्षणी त्यांचं सजग मन शांत झालेलं असतं आणि ते थेट त्या अधिसजग स्रोताशी जोडले गेलेले असतात. अचानक येणारे अद्भुत विचार, ज्याला आपण युरेका मोमेंट म्हणतो, ते सुद्धा याच अधिसजग मनातून येतात. थांबा, म्हणजे तुम्ही म्हणताय की जेव्हा आपण एखाद्या कामात इतके गढून जातो की बाकी कशाचंच भान राहत नाही, तो अनुभव म्हणजे या अधिसजग मनाशी जोडलं जाणं आहे. हे तर अविश्वसनीय वाटतंय. कारण असा अनुभव तर आपण सगळेच कधी ना कधी घेतो. म्हणजे हा खजिना आपल्या प्रत्येकात आहे. नक्कीच. तोच या शीर्षकाचा मुख्य संदेश आहे. हा काही निवडक लोकांसाठी नाही, हा प्रत्येकात आहे. फक्त आपल्याला त्याची जाणीव नाही किंवा तिथे कसं पोचायचं हे माहीत नाही. ठीक आहे. अधिसजग हा मनाचा एक उच्च सकारात्मक स्तर आहे हे कळलं. पण यामुळे दुसरा प्रश्न उभा राहतो. हे स्तर नक्की कशाचे आहेत? आपलं मन म्हणजे नेमकं काय? जेव्हा आपण मन म्हणतो, तेव्हा आपण फक्त मेंदूतील रासायनिक प्रक्रियांबद्दल बोलतोय का, की आपली जाणीव, आपलं मीपण याबद्दल बोलतोय? कारण अधिसजग या शब्दाने मन या शब्दाला खूप मोठं परिमाण दिलंय.
हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, कारण ही शीर्षकच सांगतंय की मन ही एकसंध एकरेषीय गोष्ट नाही, त्याचे अनेक स्तर आहेत. आपण नेहमी जी आईसबर्गची उपमा देतो ती इथे अगदी चपखल बसते. हो, म्हणजे आपलं जागृत मन हे पाण्यावर दिसणारं आईसबर्गचं फक्त एक लहान टोक आणि बाकी 90% भाग पाण्याखाली, जे आपलं सुप्त मन आहे. ही उपमा मी खूप वेळा ऐकली आहे. बरोबर. पण आता या शीर्षकामुळे त्या उपमेत एक नवीन भाग जोडला जातोय. पाण्याखालचा भाग म्हणजे फक्त सुप्त मन नाही, त्या आईसबर्गच्याही खाली किंवा त्याच्या चहू बाजूला एक विशाल महासागर आहे, जो त्या आईसबर्गला आधार देतो, त्याला ऊर्जा देतो. ते आहे अधिसजग मन. म्हणजे आपण फक्त आपल्या मेंदूपुरते मर्यादित नाही, आपलं मन हे एका मोठ्या ऊर्जा स्रोताशी, एका मोठ्या जाणीवेशी जोडलेलं आहे. लेखक किंवा स्रोत मुद्दाम अधिसजग मन असं नमूद करून हेच सांगू पाहतोय की आपण ज्या मनाला आपलं मन समजतो तो फक्त एक छोटासा तरंग आहे. खरा महासागर तर वेगळाच आहे. म्हणजे आपलं वैयक्तिक मन हे एका मोठ्या वैश्विक मनाचा भाग आहे असं काहीसं. हे ऐकायला खूप आध्यात्मिक वाटतंय, पण यामुळे एक व्यावहारिक प्रश्न निर्माण होतो. जर हे खरं असेल आणि आपल्यात हा उच्च स्तर असेल, तर आपण तो रोज का नाही वापरू शकत? तिथे जाण्याचा मार्ग कोणता? आणि हाच प्रश्न त्या मूळ स्रोताच्या गाभ्याशी असेल याची मला खात्री आहे. असं शीर्षक असलेलं साहित्य केवळ या संकल्पनेची ओळख करून देऊन थांबणार नाही. ते तिथे पोचण्याची काही तंत्र, काही पद्धती नक्कीच सांगत असेल, जसं की ध्यान, सजगता म्हणजे माइंडफुलनेस, विशिष्ट प्रकारची श्वसन प्रक्रिया किंवा अगदी विचार करण्याची पद्धत बदलणे. हे शीर्षक केवळ काय आहे हे सांगत नाही, तर कसं करायचं याकडेही इशारा करतंय. ते आपल्याला सांगतंय की तुम्ही फक्त आईसबर्गच्या टोकावर जगू नका, त्या महासागरात डुबकी मारायला शिका. वाह, हे पचायला थोडं जड आहे, पण खूपच आकर्षक वाटतंय. म्हणजे आपल्या क्षमतांबद्दलचा आपला दृष्टिकोनच बदलायला हवा. ठीक आहे, आपण अधिसजग म्हणजे काय ते पाहिलं आणि ते मनाच्या कोणत्या स्तरावर आहे हेही समजून घेतलं. पण आता आपण या नकाशावरच्या सर्वात शक्तिशाली आणि आश्वासक शब्दाकडे येऊया, शक्ती. अधिसजग मनाची शक्ती. हा शब्द ऐकल्यावरच अंगावर रोमांच येतात. असं वाटतं की काहीतरी मोठं, काहीतरी अद्भुत साध्य करता येईल. पण ही शक्ती म्हणजे नेमकं काय? काही चमत्कार करण्याची ताकद आहे का? की याचा अर्थ अधिक व्यावहारिक आहे, म्हणजे हे पुस्तक वाचल्यावर मला लॉटरी लागेल का? तुमचा प्रश्न खूपच स्वाभाविक आहे, कारण शक्ती हा शब्दच आपल्या मनात अशा प्रतिमा निर्माण करतो. पण इथे लॉटरी लागण्यापेक्षाही मोठ्या शक्तीबद्दल बोललं जातंय. ही शक्ती म्हणजे क्षमता, संभाव्यता. हे शीर्षक एक वचन देतंय. ते म्हणतंय की जर तुम्ही तुमच्या अधिसजग मनाशी जोडले गेलात, तर तुमच्यात एक विशेष शक्ती जागृत होईल. ही शक्ती विविध रूपांमध्ये प्रकट होऊ शकते. कोणत्या रूपांमध्ये? काही उदाहरणं देता येतील का? नक्कीच. आपण ह्या शक्तीचे काही प्रकार पाहू शकतो. पहिली आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे सर्जनशील शक्ती, क्रिएटिव्ह पॉवर. कठीण समस्येवर अचानक उपाय सापडणं, कलेसाठी नवीन कल्पना सुचणं, व्यवसायात एखादी नवीन रणनीती सापडणं, हे सगळं त्या अधिसजग मनातून येतं. आर्किमिडीजला बाथटबमध्ये युरेकाचा क्षण आला, तो ह्याच शक्तीचा आविष्कार होता. अच्छा, म्हणजे नवनिर्मितीची शक्ती. हे पटतंय. दुसरी आहे अंतर्ज्ञानाची शक्ती, इंट्युएटिव्ह पॉवर. याला आपण सिक्स्थ सेन्स किंवा गट फिलिंग म्हणतो. कधीकधी आपल्याकडे पूर्ण माहिती नसतानाही आपल्याला आतून कळतं की कोणता निर्णय बरोबर आहे आणि कोणता चूक. एखादा अनुभवी व्यावसायिक सांगतो की मला आतून वाटलं म्हणून मी तो सौदा केला. हे आतलं वाटणं म्हणजे अधिसजग मनाकडून आलेला संदेश असतो. ही तर्काच्या पलीकडची शक्ती आहे. हे तर खूपच रंजक आहे. म्हणजे आपण ज्याला फक्त अंदाज किंवा हंच म्हणतो, त्याच्यामागे एक मोठं शास्त्र असू शकतं. तिसरी शक्ती आहे आरोग्य आणि आंतरिक शांतीची शक्ती, हीलिंग अँड रेझिलियन्स पॉवर. आपलं मन आणि शरीर एकमेकांशी जोडलेली आहेत. जेव्हा आपण अधिसजग मनाशी जोडले जातो, तेव्हा ताणतणाव कमी होतो, आंतरिक शांतता मिळते. अनेकदा असं पाहिलं गेलंय की सकारात्मक मानसिकतेमुळे लोक आजारातून लवकर बरे होतात. कठीण परिस्थितीत न खचता शांत राहून मार्ग काढण्याची जी आंतरिक ताकद लागते, ती याच स्रोतातून येते. आणि चौथी शक्ती थोडी गूढ वाटू शकते, पण ती आहे आकर्षणाची किंवा ध्येयपूर्तीची शक्ती, पॉवर ऑफ मॅनिफेस्टेशन. याचा अर्थ असा नाही की तुम्ही सोफ्यावर बसून विचार कराल आणि गोष्टी घडतील. तर याचा अर्थ असा आहे की जेव्हा तुमचं ध्येय काय आहे याबद्दल तुमच्या मनात पूर्ण स्पष्टता असते
आणि तुम्ही त्या अधिसगजग मनाशी जोडलेले असता, तेव्हा तुम्ही अशा संधी, माणसं आणि परिस्थिती आपल्याकडे आकर्षित करता, जे तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचायला मदत करतात. तुमची ऊर्जा आणि कृती एका सरळ रेषेत येते. म्हणजे शक्ती या एका शब्दात कितीतरी गोष्टी दडलेल्या आहेत. ही केवळ एखादी गूढ शक्ती नाही, तर सर्जनशीलता, योग्य निर्णय क्षमता, आंतरिक बळ आणि ध्येय साध्य करण्याची क्षमता अशा अनेक व्यावहारिक गोष्टींचा हा संगम आहे. हे शीर्षक केवळ वर्णनात्मक नाहीये की हे आहे अधिसजग मन, तर ते मार्गदर्शक आहे की तुम्ही त्याच्या शक्तीचा असा वापर करू शकता. हा फरक खूप मोठा आहे. अगदी बरोबर. शक्ती हा शब्द त्या मूळ स्रोताला कृती केंद्रित बनवतो. तो वाचकाला किंवा श्रोताला निष्क्रियपणे ज्ञान घेण्यासाठी नाही, तर सक्रियपणे स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी प्रोत्साहित करतो. हे शीर्षक एका मोठ्या परिवर्तनाचं आश्वासन देते. ते म्हणतंय की तुमच्या आत एक अशी शक्ती आहे जी तुम्हाला अजून माहीत नाही आणि ती तुमच्या जीवनाला बदलू शकते. तर मग आपण ह्या नकाशावरच्या तिन्ही खुणांचा माग काढला आहे. अधिसजग, मन आणि शक्ती या सगळ्याला एकत्र जोडून पाहिलं तर ह्या प्रवासाचा अर्थ काय लागतो? मला असं वाटते की अधिसजग मनाची शक्ती हे शीर्षक म्हणजे एक प्रकारचं आमंत्रण आहे. ते आपल्याला आपल्याच आत दडलेल्या न वापरलेल्या एका महासागरात डुबकी मारायला बोलवतंय. हो, जिथे शांतता, नवनिर्मिती आणि अमर्याद क्षमतेचा खजिना आहे. तुम्ही अगदी योग्य शब्दात सार सांगितलं आहे. हे स्वतःच्या आतल्या अज्ञात प्रदेशाला शोधण्यासाठी दिलेलं एक आमंत्रण आहे. या शीर्षकातून मिळणारा सर्वात महत्त्वाचा संदेश हा आहे की आपल्या रोजच्या चिंता, विचार आणि आपल्या मीपणाच्या छोट्याशा जगाच्या पलीकडेही बरंच काही आहे. आणि ते अधिक काहीतरी केवळ अस्तित्वात नाही, तर ते शक्तिशाली आहे. आणि ते आपल्या प्रतीक्षेत आहे. ते तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतं. म्हणूनच अशा शीर्षकांकडे लोक ओढले जातात, कारण त्यांना त्यांच्या समस्यांवर उपाय हवे असतात, त्यांना त्यांच्या आयुष्यात प्रगती हवी असते. खरंय, आज आपण फक्त 3 शब्दांपासून सुरुवात केली आणि असं वाटतंय की एका पूर्ण तत्वज्ञानाचा, एका मोठ्या शक्यतेचा शोध घेतला. यातून हेच सिद्ध होतं की योग्य शब्दांमध्ये किती मोठी ताकद दडलेली असते. एका विचारपूर्वक निवडलेल्या शीर्षकामध्ये एक संपूर्ण जग सामावलेलं असू शकतं. थोडक्यात सांगायचं तर हे शीर्षक जाणीवेच्या एका अशा स्तराची कल्पना मांडतं, जिथे तर्क आणि विश्लेषणाच्या पलीकडे एक शक्तिशाली आणि उच्च जाणीव उपलब्ध आहे. ही जाणीव प्रेरणा, अंतर्ज्ञान आणि सर्जनशीलतेचा स्रोत आहे आणि तिच्याशी संपर्क साधल्यास व्यक्तीला स्वतःच्या जीवनात मोठे बदल घडवण्याची शक्ती मिळू शकते. हे सगळं खरंच विचार करायला लावणार आहे. जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाते. बघा, हे शीर्षक अधिसजग मनाच्या शक्तीबद्दल बोलतं, पण एक विचार माझ्या मनात येतोय. जर आपल्या आत खरोखरच एवढी मोठी शक्ती असेल, तर त्या शक्तीसोबत एक मोठी जबाबदारी पण येत असेल ना? जसं म्हणतात, मोठ्या शक्तीसोबत मोठी जबाबदारी येते. अशा आंतरिक शक्तीचा वापर करण्याची नैतिकता काय असावी? त्याचा उपयोग फक्त स्वतःच्या फायद्यासाठी करायचा की त्याचा उपयोग इतरांच्या आणि जगाच्या भल्यासाठीही करायचा? कदाचित यावर त्या मूळ स्रोतामध्ये चर्चा केली असेल, किंवा कदाचित हे असं उत्तर आहे जे प्रत्येकाने स्वतःच्या आतच शोधायचं असेल.